संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती, त्यामुळे काही वेळ वाट पाहून झाल्यानंतर जया रागातच आपल्या सासूच्या रूममध्ये गेली. तेव्हा तिने पाहिलं की आपली सासू केस विंचरत केसाचा मुचडा बांधून कपाळावर मोठी लाल टिकली लावत होती आणि तिच्या भांगेत कुंकू भरले होते. ते चमकत होते. ते पाहून असे वाटत होते की तिने आत्ताच आपली भांग सजवली आहे. मग सासू गुणगुणत स्वतःला आरशात न्याहाळत लागली. त्यानंतर तिने काजळाची डबी उचलली आणि ती डोळ्यावर काजळ लावू लागली. तेवढ्यात जया रागाने म्हणाली, आई, म्हातारपणात तुमचे भजन कीर्तनामध्ये लक्ष लागायला हवे, पण तुम्ही तर इथे स्वतःला सजवत आहात. घरात दुसरी कामे नाहीत का? त्यामुळे विनाकारण तुम्ही तुमचा वेळ इथे वाया घालवत आहात. आपल्या सुनेला रूमबाहेर उभी असलेली पाहून शकुंतलाताई अचानक गोंधळून गेल्या आणि त्यांच्या हातात असलेली काजळाची डबी हातातून खाली पडली. त्या घाबरून इकडे तिकडे पाहू लागल्या, जसे काही त्यांना कोणीतरी चोरी करताना पकडला आहे. मग पटकन त्या रूम मधून बाहेर येत म्हणाल्या, सुनबाई, मी लगेच चहा बनवून देते. तसही जास्त वेळ कुठे झाली आहे? तेव्हा जया रागातच म्हणाली, जोपर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत तुमची वेळच होते कुठे? आपल्या सुनेच्या बोलण्यावर काहीच उत्तर न देता शकुंतलाताई पटकन किचनमध्ये गेल्या आणि आलं वेलची कुटून पटकन त्यांनी चहा ठेवला. मग त्या सतत किचनच्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या की कधी त्यांचा नवरा कामावरून घरी येत आहे. त्या रोज संध्याकाळी आपल्या सुनेच्या नकळत अशाच तयार होऊन आपल्या नवऱ्याची वाट पाहत असायच्या. कितीतरी वर्षापासून त्यांची दिनचर्या हीच होती. मग त्या आता त्यांची दिनचर्या कशी बदलणार होत्या? सून त्यांना टोमणे मारत असायची की तुमचे भजन कीर्तन करण्याचे दिवस आहेत. तेव्हा शकुंतलाताई विचार करायच्या की जर का माझे भजन कीर्तन करण्याचे दिवस आहेत, तर मग ही मला किचनमध्ये काम करायला का लावते? पण त्या कधीच आपल्या सुनेला काही बोलत नसायच्या. घरात शांतता राहावी त्यासाठी शकुंतलाताई जेवढी कामे त्यांच्या अंगावर पडत होती तेवढी कामे त्या अगदी शांतपणे करत असायच्या. परंतु आता वयानुसार त्यांचे हातपाय कमजोर होऊ लागले होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांना पटकन काम होत नव्हते. प्रत्येक काम त्या आता हळूहळू करू लागल्या होत्या. त्यामुळे सून त्यांच्या मागे लागलेली असायची की एकतर काम चालू करायला उशीर करता आणि एकदा का काम चालू केले की तरी सुद्धा काम हळूहळू कासवाच्या गतीने करता. जर असेच हळूहळू काम करायचं असेल तर किचनमध्ये थोडे लवकर यावे, पण हे तुमच्याच्याने होत नाही. शकुंतलाताईंची सून अशी बडबड करत होती. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजली. तेव्हा शकुंतलाताईंनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. तेव्हा त्यांचा नवरा हातात जेवणाचा डबा घेऊन आला होता. आपल्या नवऱ्याला पाहताच शकुंतलाताईंचे मन प्रसन्नतेने नाचू लागले. त्या पटकन आपल्या नवऱ्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अहो, पटकन हातपाय धुवून घ्या, चहा तयार आहे. तेव्हा मनोहरराव हसत म्हणाले, अगं, घरात आता सुनबाई घरात आली आहे, तेव्हा तू कामापासून थोडी रिटायरमेंट घे. आता सुनबाईला सुद्धा तिची जबाबदारी उचलू दे. सासऱ्यांना समोर पाहतच जया आपल्या आवाजामध्ये मध घोळत म्हणाली, बाबा, मी किती वेळा आईंना सांगते की तुम्ही घरातील कामे आणि किचनची जबाबदारी सोडून द्या. आता मी आली आहे ना, मी सर्व गोष्टी सांभाळून घेईन. परंतु आईंना किचनचा एवढा मोह आहे की किचनमध्ये सर्व कामे त्यांना स्वतःलाच करायची असतात. सुनेला असे खोटे बोलताना पाहून शकुंतलाताई काहीच बोलल्या नाहीत. कारण त्या याच गोष्टीने खुश होत्या की आपल्या नवऱ्याला आपली काळजी आहे ना, तेवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. थोड्याच वेळात मोहनराव अंघोळ करून कुर्ता पायजमा घालून हॉलमध्ये येऊन बसले होते आणि टीव्हीवर बातम्या पाहून चहाचा आनंद घेत होते. शकुंतलाताई सुद्धा त्यांच्या बाजूला बसल्या होत्या. आता मोहनराव घरी आल्यामुळे सुनेने किचनमधील काम सांभाळण्यास सुरुवात केली होती. भाजी तर तिने सासरे येण्या अगोदरच सासूबाईंकडून कापून घेतली होती आणि चपात्यांसाठी पीठ सुद्धा त्यांच्याकडूनच मळून घेतले होते. त्यामुळे सून आता फक्त भाजीला फोडणी देऊन चपात्या बनवत होती. सकाळी तर सुनेला उठायला उशीर होत असायचा. तेव्हा शकुंतलाताईच किचनमध्ये सर्व काम सांभाळत होत्या. ती उशिरा उठून किचनमध्ये येत असायची आणि त्यानंतर थोडेफार काम करून सर्व कामाचं क्रेडिट स्वतः घ्यायची. की सर्व काम मीच केलं आहे. शकुंतलाताई आपल्या सुनेची चालाकी पाहत होत्या, परंतु त्या तिला कधीच काही बोलत नव्हत्या. कारण त्या विचार करायच्या, जेवढे दिवस मी या जगात आहे एवढे दिवस तरी मी माझ्या सुनेला मदत करेन. त्यानंतर तर सर्व काही तिला एकटीलाच सांभाळायचं आहे. इकडे जया सुद्धा विचार करायची की सासूबाईंकडून जेवढं काम करून घेता येईल तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. मनोहरराव एका कपड्याच्या दुकानामध्ये हिशोब लिहिण्याचे काम करत असायचे.
आता घरामध्ये पैशांची कमी नव्हती, परंतु त्यांना असे वाटत होते की काम सोडून जर आपण घरी बसलो तर आपल्या शरीराला गंज लागेल. म्हणून ते अजूनही कामावर जात होते. खरं तर त्यांना मिळणारा पगार एवढा कमी होता की त्या पैशातून फक्त त्यांच्या औषध पाण्याचे पैसे सुटत होते. तरी सुद्धा ते खुश होते की आपण कमीत कमी काहीतरी कमवतो. तर दुसऱ्या बाजूला शकुंतलाताईंचा मुलगा विवेक प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आईबाबांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होता. तो एक खूप चांगला मुलगा होता आणि तो असाच विचार करत होता की आपली बायको सुद्धा खूप चांगली सून आहे. परंतु जया फक्त मतलबी नाते निभावत होती. तिला सासू सासऱ्यांची अजिबात चिंता नव्हती. एक दिवस मनोहरराव ऑफिसमधून परत आले. तेव्हा नेहमीप्रमाणे शकुंतलाताईंनी मनोहररावांच्या हातात चहाचा कप दिला आणि त्यांच्या बाजूला बसून चहा पीत दिवसभरांच्या गोष्टी बोलू लागल्या. तेव्हा अचानकपणे मोहनरावांच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी शकुंतलाताई खूप घाबरून गेल्या. त्या आपल्या सुनेला आवाज देऊ लागल्या. सून धावतच आली. सासऱ्यांची तब्येत बिघडत चालली होती, त्यामुळे तिने शेजारच्या लोकांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचता पोहोचता रस्त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मावळली. शकुंतलाताईंना हा धक्का सहन झाला नाही आणि त्याच दिवशी संध्याकाळी शकुंतलाताईंना सुद्धा पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्या अंथरुणात पडून राहिल्या. पण आता रोज संध्याकाळी 4 वाजता शकुंतलाताईंचे डोळे ओले होत असायचे, कारण त्यावेळी त्या आपल्या भांगेत कुंकू भरून कपाळावरील टिकली नीट करत असायच्या. परंतु आता त्यांना तयार होण्याची गरज नव्हती आणि भांगेत कुंकू भरण्याची गरज नव्हती, कारण हे सर्व पाहणारा आता या जगात राहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी आता स्वतःच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. लकवा मारल्या कारणाने त्यांच्या डाव्या बाजूने काम करणे बंद केले होते. त्यामुळे शकुंतलाताई आता पूर्णपणे आपल्या सुनेवर अवलंबून राहू लागल्या होत्या. त्यांच्या केसावर सुद्धा 2 दिवसातून एकदा कंगवा फिरत होता. ते सुद्धा जयाला वाटत असायचे की कोणीतरी भेटायला येईल आणि आपल्या सासूबाई विचित्र दिसायला नकोत आणि कोणी आपल्याला बोलायला नको, म्हणून ती जीवावर उदार होऊन कशी तरी कंटाळा करत शकुंतलाताईंच्या केसातून कंगवा फिरून त्यांचे केस बांधून ठेवायची. पण हे करत असताना काम कमी आणि तिची बडबडच जास्त असायची. ती म्हणायची, सासरे तर निघून गेले, परंतु त्यांनी माझ्या पाठीमागे हे ओझं ठेवलं आहे. सासूबाईंचे हातपाय चालत असते तर त्यांनी कमीत कमी माझ्यासाठी थोडेफार काम तरी केले असते. परंतु आता तर त्या काहीच कामाच्या राहिलेल्या नाहीत. शकुंतलाताई बिचाऱ्या अंथरुणावर पडून होत्या. आपल्या सुनेचे कटू शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे. तेव्हा शकुंतलाताई देवाकडे प्रार्थना करत असायच्या की हे देवा, आता मला मुक्ती दे. त्याच दिवसामध्ये असे समजले की जया आई होणार आहे. त्यामुळे तिला आराम करण्यासाठी एक कारणच मिळाले होते. त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की आता माझ्याकडून जास्त काम होणार नाही. मग आईची सेवा कोण करेल? आता विवेक सुद्धा विचारात पडला होता, कारण त्याला मिळणारा पगार एवढा जास्त नव्हता की तो कामवाली बाई ठेवू शकेल. परंतु आता कोणताही उपाय नव्हता. त्यामुळे विवेक म्हणाला, मी माझी एफडी तोडून आईसाठी एक कामवाली बाई ठेवतो. ती आईची सेवा करेल आणि घरातील कामे सुद्धा करेल. विवेकचे असे बोलणे ऐकल्याबरोबर जयाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती विचार करू लागली, या अंथरुणावर पडलेल्या आजारी आईसाठी हा आपली बचत बर्बाद करायला निघाला आहे. जर हा असाच करत राहिला तर आपल्या आईसाठी सर्व काही गमावून बसेल. म्हणून जया मनातल्या मनात विचार करू लागली की लवकरच या म्हातारीचे काहीतरी करावे लागेल. असेच दिवस निघून जात होते. जयाच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यामध्ये तिची आई दमयंती ताई सुद्धा आपल्या मुलीच्या सासरी येऊन राहिल्या होत्या, कारण त्यांना आपल्या मुलीची नीट काळजी घेता यावी. जेव्हा जयाची डिलिव्हरी झाली तेव्हा तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाची आता ती खूपच काळजी घेऊ लागली होती. मूल रात्रभर रडायचे, तरी जया त्याच्या बरोबर जागत असायची. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असायची. त्याच्याबरोबर खेळायची, त्याला दूध पाजायची, तर कधी कधी हातावर झुलवत त्याला झोपवत असायची. खूपच कुशलतेने जया या सर्व गोष्टी सांभाळत होती आणि जेव्हा दिवसा बाळ झोपी जायचे तेव्हा जया सुद्धा थोडा वेळ आराम करायची. हळूहळू असेच दिवस निघून जात होते. बघता बघता 2 महिने निघून गेले. आता जयाची आई म्हणू लागली की बाळा, आता मी खूप दिवस झाले इथे राहत आहे. तू तुझ्या बाळाचा सांभाळ योग्य प्रकारे करत आहेस. बाळ 2 महिन्याचे सुद्धा झाले आहे. त्यामुळे मी विचार करते की मी माझ्या घरी जावे. तेव्हा जया म्हणाली, ठीक आहे आई, मी विवेकला सांगून तुझे तिकीट काढते. तिच्या आईचे तिकीट 15 दिवसानंतरचे होते. ते इकडे घरातील खर्च खूपच जास्त वाढले होते. त्यामुळे ते लोक कामवाली बाईचा 1 महिन्याचा पगार सुद्धा देऊ शकले नव्हते. त्याच कारणाने
ती कामवाली काम सोडून गेली होती. अशातच पुन्हा एकदा जयावर तिच्या सासूची जबाबदारी आली होती. विवेक तिला म्हणाला की 2 महिन्यानंतर माझं प्रमोशन होणार आहे. त्यामुळे तू कसे तरी 2 महिने सांभाळून घे. त्यानंतर माझा पगार वाढेल. मग मी पुन्हा कामवाली बाई ठेवेन. परंतु जयाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं. एक दिवस ती दुपारी आराम करत होती. तेव्हा तिच्या सासूने पाण्यासाठी आवाज दिला. तेव्हा जया रागातच म्हणाली, मी लवकरच तुला वृद्धाश्रमात पाठवीन. तू मला दिवसा सुद्धा नीट आराम करू देत नाहीस. माणसाला 1 मिनिटाची शांततेची झोप सुद्धा मिळू शकत नाही. तेव्हा जयाच्या आईने आपल्या मुलीचे बोलणे ऐकले. मग त्या जयाला म्हणाल्या, बाळा, तू आराम करत आहेस तर आराम कर. तुझ्या सासूला पाणी देते. तेव्हा जया पुन्हा झोपी गेली. थोड्या वेळाने तिची आई तिच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, बाळा, तू तुझ्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी केली आहेस का? खूप चांगला विचार केलास. आपल्या आईचे समर्थन मिळाल्याबरोबर जया अगदी हसत म्हणाली, हो आई, आधी तर ही म्हातारी घरातील कामे करत होती. त्यामुळे काहीतरी कामाची होती. पण ती आता काहीच कामाची राहिलेली नाही. फक्त दिवस रात्र खाऊन घरातील राशन कमी करत असते आणि आपले काम वाढून ठेवले आहे. मग हिला घरात ठेवून काय फायदा आहे? तेव्हा जयाची आई दमयंतीताई स्मितहास्य करत म्हणू लागल्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुला वाईट वाटणार नसेल तर बोलू का? जया म्हणाली, हा बोल ना आई, तुला काय बोलायचं आहे? तेव्हा दमयंतीताई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या मुलाला सुद्धा अनाथ आश्रमामध्ये पाठव. आपल्या आईचे असे शब्द ऐकून जया पूर्णपणे गोंधळून गेली. ती विचार करू लागली की आपली सख्खी आई असे काय बोलत आहे. तेव्हा तिची आई तिला धमकावत म्हणाली, जया बाळा, जर तुला आज वाटत आहे की तुझी सासू तुझी झोप खराब करत आहे, ती काही कामाची राहिलेली नाही, त्यामुळे तू तिला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार करत आहेस, मग तू सांग की तुझं हे बाळ आता काही कामाचं आहे का? आज सुद्धा तुझी झोप खराब करतोच ना. मग तू याला का पाळत आहेस? आणि उद्या हा मोठा झाल्यानंतर लग्न करून येईल, तेव्हा त्याची बायको सुद्धा तुझ्या म्हातारपणात तुला बिनकामाची समजून वृद्धाश्रमात सोडण्याचा विचार करेल. मग पूर्ण तुझ्या आयुष्याची तपस्या भंग होऊन जाईल. जर असंच होणार असेल तर एवढी मेहनत करण्याची काय गरज आहे? जर म्हातारपणात वृद्धाश्रमातच राहायचं आहे, मग तू तुझ्या मुलाला अनाथाश्रमामध्ये सोड आणि तुझ्या सासूला वृद्धाश्रमात. त्यानंतर स्वतः मात्र म्हातारपणात वृद्धाश्रमात जाण्याची तयारी करून ठेव. एवढे साधे आणि सरळ आयुष्य आहे. माहित नाही तरी सुद्धा लोक आपली नाती सांभाळून ठेवण्यासाठी आयुष्यभर काय एवढा संघर्ष करत बसतात. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर जयाला स्वतःचीच लाज वाटू लागली. लाजेने तिची मान खाली झुकली. मग तिची आई पुढे म्हणाली, तू कधी विचार केला आहेस की जेव्हा तुझ्या नवऱ्याला याविषयी समजेल तेव्हा त्याला किती वाईट वाटेल? कोणत्याही मुलाला आपल्या आईविषयी किती प्रेम असते. शकुंतलाताई तुझ्या सासू आहेत हे मान्य आहे, पण त्या तुझ्या नवऱ्याची जन्मदात्री आहेत, ही गोष्ट विसरू नकोस. जेव्हा तुझा मुलगा मोठा होईल ना, तेव्हा तो सुद्धा तुझ्यावर असंच प्रेम करेल. जेव्हा त्याची बायको तुला वृद्धाश्रमात पाठवण्याची भाषा करेल ना, तेव्हा तुझ्या अगोदर तुझ्या मुलाला वाईट वाटेल. असे घडले तर तुला वाईट वाटणार नाही का की तुझा मुलगा एका विचित्र परिस्थितीमध्ये अडकून जावा? तेव्हा जया म्हणाली, आई, खूप झाले आता. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. ते बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि ती जोरजोरात रडू लागली. ती रडतच म्हणू लागली की आई, मी तर विचार करत होते की ही माझ्या नवऱ्याची आई आहे. पण मी ही गोष्ट विसरून गेली की उद्या माझा मुलगा मोठा झाल्यानंतर, त्याचे सुद्धा लग्न झाल्यानंतर मी सुद्धा कोणाच्या तरी नवऱ्याची आई बनेल. मला सुद्धा म्हातारपण येईल. तेव्हा माझ्या कर्माचे फळ मला भोगावे लागेल. मला माफ करा आई. आजपासून माझ्या प्रत्येक कामामध्ये, कर्मामध्ये सुधारणा करेल आणि माझ्या सासूबाईंची पूर्ण काळजी घेईन. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करते की त्याने मला शक्ती द्यावी आणि माझ्याकडून माझ्या सासूबाईंची चांगल्यात चांगली सेवा व्हावी. तेव्हा जयाची आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, आता तू माझी खरी मुलगी शोभतेस. नाहीतर तुझे विचार ऐकून हैराण झाली होती मी. माझी सुद्धा एक सून आहे. अशा परिस्थितीमध्ये माझ्या सुनेने सुद्धा मला वृद्धाश्रमात सोडण्याची भाषा केली तर तुला वाईट वाटणार नाही का? तेव्हा जयाने स्वतःचे कान पकडत आपल्या आईला सॉरी म्हणत पुन्हा एकदा आपल्या आईची माफी मागितली आणि म्हणाली, आई, यापुढे चुकूनही माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मी माझ्या सासूबाईंची पूर्ण काळजी घेईन. एवढ्यातच सासूबाईंनी आवाज दिला, सुनबाई, मला वॉशरूमला जायचं आहे. तेव्हा हसऱ्या मुखाने जया लगेचच आपल्या सासूबाईंच्या रूमकडे जायला निघाली. कारण तिला आता इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडायचे होते. तर मित्रांनो, जयाच्या आईने जयाला शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला? याविषयी आपले मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा
आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन कथांसह. धन्यवाद.